नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गीता जयंती का साजरी केली जाते, काय आहे ह्या मागे पौराणिक कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यात मोक्षदा एकादशीच्या दिवशी साजरी केली जाते. हा महत्त्वाचा दिवस म्हणजे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात साजरी केली जाते. याच दिवशी मोक्षदा एकादशीचे व्रतही केले जाते. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी महाभारत युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता. हिंदू धर्मातील भगवद्गीता हा एकमेव असा ग्रंथ आहे की ज्याची पूजा आणि त्याची जयंती साजरी केली जाते. यावर्षी 11 डिसेंबर 2024 मंगळवार रोजी मोक्षदा एकादशीला गीता जयंती साजरी होत आहे. तर श्रीमद भगवद्गीता हा हिंदूच्या पवित्र ग्रंथापैकी एक आहे. 2024 मध्ये 5161वी गीता जयंती साजरी होत आहे. तर या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि वेदव्यास यांची पूजा केली जाते. श्रीमद भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोक भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला आहे. कलियुगात या श्लोकाचे पठण केल्यास हे श्लोक चांगले जीवन जगण्याची शिकवण देणारे ठरतील. गीता जयंतीला गीतेचे जप किंवा नामस्मरण केल्यास भगवान श्रीकृष्णाची कृपा लाभते. यामुळे आपल्याला येत असलेले अडथळेही दूर होतात. तसेच पितरांना मोक्षप्राप्तीसाठीही हा दिवस फार शुभ मानला जातो. या दिवशी श्री विष्णूंची भक्तिभावाने पूजा करावी. गीतेत एकूण 18 अध्याय आहे आणि 700 श्लोक आहेत. गीता वाचल्याने जीवनातील समस्यांची उत्तरे मिळतात. गीतेतून देवाशी नाते आहे आणि हे नाते जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे हे समजते. गीतेतून देवाचे खरे प्रेम असणे म्हणजे काय हे शिकता येते. गीतेत कृष्ण शिकवतात की माणूस फक्त शरीरालाच मारू शकतो. आत्मा अमर आहे. मृत्यूनंतर आत्मा दुसऱ्या शरीरात पुनर्जन्म घेतो. ज्यांनी खऱ्या शिकवणीचे पूर्णपणे आकलन केले आहे त्यांना मुक्ती किंवा विलोपन मिळते. भारतीय हिंदू ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर आहे. भगवद्गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथापैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्य स्वरूपात लिहिलेला आहे. महाभारत या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ 18 अध्यायांचा आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीता हे कर्म आणि ते कर्म जीवनात कसे करावे या तत्वाबद्दलचे ज्ञानासाठी एक उत्तम मार्गदर्शन आहे. गीतेतील श्लोकातून जीवनातील अनेक चढ उतारांचे उपदेश मिळतात. जगातील महान विद्वान श्रीमद भगवद्गीता श्लोक वाचतात आणि त्याचे पालन करतात. गीता श्लोकामध्ये आपल्या सर्व समस्या एका क्षणात सोडवण्याची क्षमता आहे. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारा जीवनात कधीही निराश होत नाही. गीतेमध्ये श्रीकृष्णाने जीवन सोपे आणि सुलभ करण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करण्याचा सल्ला दिला आहे. श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे जे त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते. गीता हा प्रभावशाली ग्रंथ आहे. भगवद्गीतेला भगवंताचे गीत म्हणतात. गीतेतील मौल्यवान शब्द माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की जीवनात 2 गोष्टीवर खूप लक्ष देणे बंद करा. पहिले स्वतःचे दुःख आणि दुसऱ्याचे सुख. तुमचे जीवन खूप सोपे होईल. गीतेत लिहिलेले आहे की योग्य वेळेची वाट बघून स्वतःला मूर्ख बनवू नये. कारण योग्य वेळ कधीच स्वतःहून येत नाही, पण ती आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नशिबावर सोडून देण्याचे काम फक्त भ्याड
आणि कमकुवत लोकच करत असतात. मजबूत आणि स्वावलंबी लोक कधीही नशिबावर काहीही सोडत नाहीत. ते कर्मावर विश्वास ठेवतात. गीतेच्या मते एखाद्या व्यक्तीने केवळ दिखाव्यासाठी चांगले बनू नये, कारण देव तुम्हाला केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही ओळखतो. श्रीकृष्ण म्हणतात की लोक सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींना महत्त्व देत नाहीत. अनेकदा वेळ, व्यक्ती आणि नात्यांची किंमत गमावल्यावरच कळते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. या दिवसाच्या स्मरणासाठी गीता जयंतीला खास महत्त्व आहे. त्यामुळे केवळ भारतातच नाही तर देशविदेशातील लोकही हा दिवस खास न विसरता साजरा करतात. भगवान श्रीकृष्णाने गीतेद्वारे मानवाला त्यांच्या कर्माची जाणीव करून दिली आहे. कर्म, भक्ती आणि ज्ञानयोगाचे तपशीलवार वर्णन केले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला माध्यम बनवून मानवाला उदात्त जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे. वर्तमानात जगणे आणि फळाशिवाय कर्म करणे हे माणसाच्या ताब्यात असते. आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे. शरीराशी संलग्न होऊ नका. आत्मा शुद्ध करा आणि मोक्षाचे ध्येय ठेवा. जसे अनेक मौल्यवान शिकवण गीतेत आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकात ज्ञानाचा अनोखा प्रकाश आहे. मानवी जीवनासाठी या सर्वोत्तम आचारसंहितेचे वेगळेपण म्हणजे हा शांतीचा संदेश युद्धक्षेत्रातून देण्यात आला आहे. आत्मकल्याणाचा मार्ग सांगून अज्ञानी माणसाला विचलित होण्यापासून वाचविणाऱ्या या शास्त्रात कोणत्याही विशिष्ट संप्रदायाचे नव्हे तर विश्वमानवाच्या हितासाठी ज्ञान, भक्ती आणि कृती यांची वस्तुस्थितीपर चर्चा आहे. यामध्ये अनेक परस्पराविरोधी वाटणाऱ्या समजुतींना मानसशास्त्रीय दृष्ट्या गुंफून मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळेच मानवी व्यवस्थापनाचा एक अद्भुत ग्रंथ म्हणून या कार्याला जागतिक मान्यता मिळाली आहे.